नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. घरातून बेपत्ता झालेल्या दोंदे तालुका खेड येथील 37 वर्षीय इसमाचा चाकणजवळील काळूस संगमवाडी परिसरात विहिरीत मृतदेह आढळून आला. याबाबत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश ज्ञानेश्वर ओडाणे, वय 37, राहणार दोंदे तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मृताचे मेहुणे दीपक किसन दरवडे, वय 45, राहणार दोंदे यांनी उत्तर चाकण पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगेश ओडाणे, वय 37, हा 9 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास घरातून निघून गेला होता. त्यामुळे फिर्यादी दरवडे व त्यांची पत्नी आणि मयत मंगेश यांची बहीण सुचिता दरवडे यांनी खेड पोलीस स्टेशन येथे मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगेश याने बहीण सुचिता यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला होता. आजूबाजूचा असणारा परिसर हा चाकणजवळील काळूस येथील संगमवाडीचा असल्याचे समजल्यानंतर 9 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घरातील मंडळींनी संबंधित ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी एका विहिरीत मंगेश यांची चप्पल तरंगताना दिसली. याबाबत संशय आल्यानं 112 क्रमांकावर फोन करून मदत मागण्यात आली. त्यानंतर चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस आल्यानंतर रेस्क्यू टीम यांना बोलावून गळाच्या साहाय्याने विहिरीमध्ये शोध घेतला असता एक मृतदेह या पाण्यातून वर काढण्यात आला आहे. सदरचा मृतदेह मंगेश ओडाणे यांचा असल्याची खात्री करून घेण्यात आली. चाकण ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा अधिक तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत. आई वडिलांच्या सोबत आल्टो मोटर कारमध्ये बसून इंदोरी येथून निघालेल्या इसमाला खेड तालुक्यातील बिरदवडी फाटा ते बाकी दरम्यान रस्त्यावर 2 अनोळखी व्यक्तींनी अडवले. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून संबंधितांनी तंबाजी केली. याच दरम्यान 10 ते 12 जणांचा जमाव या ठिकाणी आला. मोटरकार चालक व त्यांच्या वडिलांना आणि आईला जबर मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे आल्टो कारवर पुढील बाजू नुकसान करण्यात आल्याची तक्रार रोहन अरुण शिंदे, वय 29, राहणार इंदोरी तालुका मावळ यांनी चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यावरून बिरदवडी मुळे वस्ती येथे वास्तव्यास असलेल्या 10 ते 12 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उत्तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. तळेगाव दाभाडे परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या 3 तरुणांना गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रात्री 9:25 सुमारास सोमाटणे फाटा येथे करण्यात आली. सरदार अकबर सय्यद, वय 27, विशाल नाना कुडेकर, वय 35, राहणार अनावळे तालुका खेड, जिल्हा पुणे आणि प्रशांत बबुशा सोनवणे, वय 28, राहणार अनावळे तालुका खेड, जिल्हा पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना 1,50,000 रुपये किमतीची 3 लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे मिळून आले. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. राजगुरुनगर शहरासह चाकण आणि आळंदीमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांची परवड सुरू आहे. खेड तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून 1,800 रुपयांचा सिलेंडर काळ्या बाजारात चक्क 5,000 ते 7,000 रुपयांना मिळत असल्याचं व्यावसायिक सांगतायत. संपूर्ण खेड तालुक्यात हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आळंदी तालुका खेड, जिल्हा पुणे येथील घरगुती LPG भारत गॅस वितरण केंद्राचा दूरध्वनी बुकिंग क्रमांक बंद करण्यात आला असून आता केवळ फोनपेद्वारे सिलेंडर बुकिंग स्वीकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. चाकण शहर आणि राजगुरुनगर शहरात देखील गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या अशा लांबपर्यंत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. राजगुरुनगर शहर आणि परिसरातील गॅस एजन्सी चालकांनी घरपोच गॅस सिलेंडर देण्याची सेवा बंद केल्याचे नागरिक सांगत आहेत. शासनाच्या आणि प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांचे पितळ उघडे पडत असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे. सोशल माध्यमातून देखील गटर से गॅसच्या घवघवीत यशानंतर गॅस से चूल तक का यशस्वी प्रयोग अशा आशयाखाली असे फोटो प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे सांगत प्रशासन डोळ्यावर कातडे ओढून बसले असून पहाटेपासून नागरिक मात्र रांगेत उभे आहेत. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातही ठरल्याप्रमाणे गॅस सिलेंडर वितरण वाहने येणे बंद झाल्यानं ग्रामीण भागातील ग्राहक शेतीची कामे सोडून एजन्सी ऑफिसमध्ये येऊन सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत आहेत. काही गॅस एजन्सी आखाती देशातील युद्ध परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. ग्रामीण भागात यात्रा जत्रांचा हंगाम, आता त्यातच लग्न सराईचा हंगाम असताना व्यावसायिक सिलेंडर मिळणे बंद झाल्यामुळे केटरिंग व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला असून कार्यमालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. आखाती देशातील युद्धाच्या झळा सर्वाधिक बळीराजाला बसत असून फळे आणि कांदा बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. Hey,
आप लोग का देखना है, बिहारी का देखो, ये सब का बिहारी है, महाराष्ट्र में है, पुणे महाराष्ट्र में है, ये चाकण है, चाकण। राजगुरुनगर शहरात बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान वाडा रस्त्यावर पंचायत समितीच्या परिसरात राजगुरुनगर पालिकेच्या वतीने अनधिकृत फ्लेक्स व अतिक्रमण कारवाई करण्यात आली। ऐन गर्दीच्या वेळी सूर करण्यात आलेल्या या कारवाईने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। घनकचरा व्यवस्थापन नियोजन नसल्याने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग लगत कचरा फेकला जात आहे। साचलेल्या कचऱ्याला आग लावली जाते व त्यातून प्रचंड धूर निर्माण होत असून यामुळे वाहतूक प्रभावित होत आहे। धुरांच्या लोटांनी अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे। हे चित्र पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर ते चाकणपर्यंत ठिकठिकाणी दिसत असल्याच्या प्रवासी नागरिकांच्या तक्रारी आहेत। खेड तालुक्यात शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या कडूस मंडलांतर्गत येणाऱ्या 14 गावासाठी महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांच्या विविध शासकीय विभागाच्या वतीने लाभार्थी निवडीसह दाखला वितरण, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 14 मार्च रोजी चांडोली येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता करण्यात आले। प्रसंगी आमदार बाबाजी काळे, प्रांत व सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। खेड तालुका क्रीडा संकुल येथे 9 मार्च पासून डे नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी मंडळींची येथे गर्दी होत आहे। आमदार बाबाजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 12 आणि 13 मार्च रोजी राजगुरुनगर येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 2 दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या कबड्डी स्पर्धा 70 किलो वजनी गटात खेळवण्यात येणार आहेत। मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। चास तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सविता अनिल रहाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दिनांक 8 मार्च 2026 रोजी आळंदी येथे इंद्रायणी नदी व घाट संवर्धन व स्वच्छता मोहीम घेण्यात आली। या स्वच्छता व संवर्धन मोहिमेच्या दरम्यान नदीमध्ये टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, नदीमध्ये सोडलेले घाण कपडे, काचेच्या बाटल्या, घरातील वस्तू नदीमधून बाहेर काढण्यात आल्या। 7 मावळे संवर्धन संस्थेचे इतर सदस्यही मोहिमेसाठी उपस्थित होते। राज्यातील पोलीस पाटीलांच्या प्रलंबित मागण्यासाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पोलीस पाटीलांच्या प्रलंबित प्रश्नांवर विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या पाठपुराव्याने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासोबत या संदर्भात बैठक झाली। तुम्ही तुमच्या आमदारकी सांभाळा, माझा पक्ष माझ्यासाठी काय ते करील याची तुम्हाला चिंता करायची गरज नाही, अशी टीका खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। खेड पंचायत समितीच्या विजयी सभेत आमदार बाबाजी काळे यांनी पदे मिळालेल्या तत्कालीन पंचायत समितीच्या सदस्यांनी गद्दारी केल्यावरून काहींवर सडकून टीका केली होती। त्यानंतर राक्षे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली। खेड पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार बाबाजी काळे यांनी खेड पंचायत समितीचे माजी राक्षे यांच्यावर नाव न घेता पोपटपंची नेत्याच्या घरी पाणी भर असे अत्यंत मार्मिक शब्द वापरून टीका केली होती। त्याला उत्तर देण्यासाठी माजी सभापती अंकुश राक्षे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले। लोकांची भाषण करून पोपटपंची, बोल बच्चन आणि तू फक्त मतदारसंघापुरतं बघायला सोडून तालुक्याचं बघू नको, मग तुला बघून घेतो, चमचेगिरी करू नको, काय तुमची भाषा आहे? आम्हाला हे किव महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद खेड तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक लतीफ शेख यांची तर सचिवपदी संदीप कोळेकर निवड करण्यात आली आहे। राजगुरुनगर महात्मा गांधी विद्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्याप्रसंगी संघटनेच्या नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदी मुख्याध्यापक लतीफ शेख यांची तर सचिवपदी संदीप कोळेकर ही निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी कुंडली गारगोटे, अतुल दौंडकर, बाळासाहेब वायकर, सुभाष कदम, कार्याध्यक्षपदी लतीफ शाह, मिलिंद सोनोने, सहकार्याध्यक्षपदी ज्योतिराम कोळी, कोषाध्यक्षपदी प्रकाश कंठाळे, तानाजी कोळेकर, सहकार्यवाह चंद्रकांत बुटे, दीपक गायकवाड, संपत सांडभोर, आडवळे, कार्यालयीन मंत्री रवींद्र घनवट, सतीश देवरे, सुधीर दसगुडे, संघटन मंत्री म्हणून अशोक ठाणगे, दीपक काशीत, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब मुळे, दत्ता भगत यांची निवड करण्यात आली आहे। महिला आघाडी प्रमुख म्हणून सरिता घोरपडे, शोभा भोंगाळे, ज्ञानेश्वरी तितर, शुद्धमती पवार, आशा तांदळे, सुनीता मिसाळ, सारिका सोनवणे, सविता शेळके, म्हसे यांची निवड करण्यात आली। इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा मोठा परिणाम जगभरातील सर्वच देशांवर झालेला दिसून येत आहे। भारत देखील याला अपवाद नाही।
देशातील बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला असून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 30 दिवसात कांद्याच्या भावात 30% घसरण झाल्याचं दिसून आलं. बुधवारी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा प्रति क्विंटलला सरासरी भाव 1000 रुपये इतका होता. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात झालेली आहे. परंतु मालाला म्हणावा असा उठाव नाही आहे, कारण की अजून पण जे परप्रांतीय कामगार आहेत ते अजून चाकणला या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. त्यामुळे बाजारभावावर थोडा त्याचा परिणाम झालेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो आहे. फुलावरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाटे 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारलीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. गवारी 70 ते 85 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा असेल, शेवगाचे भाव कमी झालेले आहे एकदम. शेवगा 20 ते 30 रुपये किलो झालेला आहे. मिरची ज्वेलरी असेल ती 25 ते 35 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल ती 60 ते 70 रुपये किलो झालेली आहे. दोडकासुद्धा 30 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा 25 ते 30 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 35 रुपये किलो आहे. राजमा असेल, राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 50-55 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 45 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट असेल, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर असेल, तूर 70 ते 80 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाणा बाहेरचा वाटाणा जो आहे तो 15 ते 22 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे लोकल वाटाण्याचे भाव थोडे तेजीत आहेत. लोकल वाटाणा 40 ते 45 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी ही 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. हे बाजारभाव सर्वसाधारण हे होलसेल रेटचे बाजारभाव आहेत. किरकोळ विक्रीचे बाजारभाव हे वेगळे असतात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.